we will see the third chapter, that is arithmetic progression. And in the first point is a sequence. In the arithmetic progression, the sequence is the first point. We will see a set of numbers where the numbers are arranged in a definite order. For example, we will see 1, 2, 3, 4, 5 in this way, or 2, 4, 6, 8 in this way, or 1, 3, 5, 7, 9 in this way. A set of numbers. It is a set of numbers where the numbers are arranged in a definite order. The numbers are arranged in a definite order. What is the order in this way? 1 is added to the first, the second got, and in this 1 is added the third got, 1 is added fourth got. In this way, in this set of numbers 2, 4, 6, 8, if it is a first term and 2 is add, we will add, then we got the 4, 2 is add, we will got 6, 2 is add, we got 8. In this way, the numbers are arranged in a definite order like the natural numbers. Like the natural numbers is called as a sequence. It is the first point of the sequence, and we will see the next point, terms of sequence. This is a sequence, and these are the terms of this sequence. If the first term is denoted as T1, the second term is T2, the third term is T3, and fourth term is T4, and fifth term is T5 up to dash. If the last term, that is a nth term, and nth term is denoted by Tn. These are the terms of the sequence, and after this we will see, after the terms of the sequence we will see the definition of the arithmetic progression. What is the, which sequence is an AP, that is arithmetic progression. आता AP ला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी म्हणतोय. आता अंकगणिती श्रेणी कोणती? सिक्वेन्स म्हणजे श्रेणी आहे, आणि कोणती श्रेणी ही अंकगणिती श्रेणी आहे हे या डेफिनेशनवर आपण पाहूया. इन द गिवन सिक्वेन्स, समजा एक सिक्वेन्स घेतली मी आणि त्या सिक्वेन्समध्ये पाहूया आपण अशी एक सिक्वेन्स घेतली. इन द गिवन सिक्वेन्स इफ द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट, म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह टर्म दोन क्रमागत पद आहे. क्रमागत म्हणजे काय? क्रमानं येणारं पद, त्याला म्हणतो आपण क्रमागत पद आहे, बरोबर. आता दोन क्रमागत पदामधील फरक, बिटवीन टू टर्म्स इज अ कॉन्स्टंट, दोन क्रमागत पदामधील फरक हा स्थिर असावा. तर आपण या श्रेणीला म्हणजे सिक्वेन्सला काय म्हणतो आपण? अरिथमेटिक प्रोग्रेशन असे म्हणतो. मग डेफिनेशन काय पहा? इन द गिवन सिक्वेन्स इफ द डिफरन्स इन बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज अ कॉन्स्टंट देन द सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज अ अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके, नाव कॉन्स्टंट टर्म, आता या दोघांमधला कॉन्स्टंट टर्म काय? डिफरन्स सांगितला आहे. डिफरन्स इन बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म हा T2 minus T1 is equal to 10 minus 5 is equal to 5. ओके, आता तिसरा टर्म आहे T3. T3 minus T2 is equal to T3 15 आहे, 15 minus 10 is equal to 5. पहा आता कॉन्स्टंट टर्म काय आला? हा कॉन्स्टंट टर्म 5 आला, कॉन्स्टंट टर्म 5 आला, बरोबर. मग कॉन्स्टंट टर्मसाठी आपण कोणता अक्षर यूज करतोय? डी यूज करतोय.
कॉन्स्टंट टर्म इज डिनोटेड बाय डी अँड डी इज इक्वल टू Tn प्लस 1 मायनस Tn असा फॉर्म्युला आहे. आणि पहिल्या पदासाठी आपण ए यूज करणार. T1 इज इक्वल टू ए. मग T2 काय येणार आहे, कॉन्स्टंट टर्म ॲड करायचा आहे ए प्लस डी. आणि T3 काय आहे, 2D ॲड केले ए प्लस 2D. तिसरं टर्म का, चौथं टर्म काय असेल, ए प्लस 3D. इन दिस वे हा झाला द AP इज ए कॉमा ए प्लस डी कॉमा ए प्लस 2D कॉमा ए प्लस 3D. इन्फॉर्मेशन इथपर्यंत आहे. आता आपण जातो आहे एक्झरसाइजकडं आणि एक्झरसाइज आहे 3.1. ओके, वी विल कंटिन्यू द exercise or a practice set 3.1. In the exercise 3.1, the first example is that which of the following sequences are AP. Okay, if they are an AP, find the common difference. दिलेलं जे सिक्वेन्स आहे ते AP आहे का नाही ते ओळखा आणि त्याच्यातला कॉमन डिफरन्स कोणता आहे ते काढा, असा आपला प्रश्न आहे. ओके, आणि सिक्वेन्स पहिली काय दिली आपल्याला, 2,4,6,8 असं सिक्वेन्स दिली. आणि आता याच्यामधलं फर्स्ट टर्म म्हणजे पहिलं पद T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू 6, T4 इज इक्वल टू 8. या पद्धतीनं आपल्याला हे दिलेलं आहे. आता आपल्याला सिक्वेन्स ही AP आहे का नाही हे आपल्याला फाइंड करायचे. कोणतीही सिक्वेन्स ही AP आहे का नाही हे कसं फाइंड करणार, त्या दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्ममधलं कॉमन डिफरन्स हे कसं असावं, कॉन्स्टंट असावं, तरच ती दिलेली सिक्वेन्स ही काय आहे, AP आहे, हे एक लक्षात ठेवा. आता दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स कोणत्या येतं, 2, 4, 6, 8. ओके, आता याच्यातून म्हणजे T2 मधून T1 मायनस करायचं आहे. T2 मायनस T1 इज इक्वल टू 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. ओके, नाव T3 मायनस T2 इज इक्वल टू, T3 काय आहे, 6 आहे, 6 मायनस 4 इज इक्वल टू 2. पुन्हा T4 मायनस T3 इज इक्वल टू 8 आपलं 8 मायनस 6 इज इक्वल टू 2. ओके, आता बघा कॉन्स्टंट टर्म किती आहे, 2 आहे. द कॉमन डिफरन्स इन बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज अ कॉन्स्टंट, देअरफॉर द गिवन AP इज द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. असं तुमचं आन्सर झालं. आता मग इथं आन्सर लिहूया. द कॉमन डिफरन्स the common difference in between two consecutive terms is constant, therefore the given sequence the given sequence is an AP. The given sequence is an AP. या पद्धतीचं आपल्याला हे प्रश्न आहे आणि प्रश्नाचं शेवटचं उत्तर आपण या पद्धतीने लिहिलं. ओके, आता आपण येतोय दुसऱ्या प्रश्नाकडे. 2, 5/2, 3, 7/3, या पद्धतीची ही सिक्वेन्स आहे. आता आपण अगोदर पहिलं काम काय करतोय, पहिलं पद कोणतं, दुसरं पद कोणतं, तिसरं कोणतं, चौथं कोणतं, पाचवं कोणतं, या पद्धतीनं सिक्वेन्समधले दिलेले टर्म्स आपण लिहितोय. मग इथं लिहूया आन्सरमध्ये T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू 5/2, T3 इज इक्वल टू 3, T4 इज इक्वल टू 7/3. या पद्धतीचं आपण आन्सरमध्ये लिहिलं. ओके, आणि आता आपण हे T2, T1, T3, T4, T5 वगैरे काय असेल दिलेलं आपण ते लिहिलं. आणि दुसरं काम काय करतो आपण, आता डिफरन्स काढतो त्या दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला, T2 मायनस T1.
T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 आहे 5/2 मायनस T1 आहे 2 इज इक्वल. आता मग याचं आपण उत्तर काढतोय. LCM 2 आणि 1 आहे, कॉन्स्टंट नाही, सेम नाही, म्हणून आपण 2 × 2 लिहिलं. बे एक बे, हा 1 याच्या डोक्यावर, हे 2 याच्या डोक्यावरती क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. हा आहे 5 × 1 = 5 वजा बे 2 = 4 बरोबर लिहिलं. 5 + 4 किती आलं? 1/2. हा T2 मायनस T1 केलं. आता आपण लिहूया T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 पहा 7/3 मायनस 3/1 बरोबर. आता LCM काय आहे? छेद 3 × 1 = 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 1 याच्या डोक्यावर 3 याच्या डोक्यावर. आता हा 7 × 1 = 7 वजा 3 × 3 = 9. इथं मिस्टेक झाली आहे. इथं 7,7/2 पाहिजे. 7/2 उदाहरणामध्ये पुस्तकामध्ये मिस्टेक आहे. ओके, इथं 7/2 इथं लिहिलं. मग आता हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 2 इथे येईल आणि 3 × 2 = 6 केलं. ओके, बरं, थोडंसं मिस्टेक होते. आता इथं 7 + 6 केलं बरोबर किती आलं? इज इक्वल टू 1/2 आला. म्हणजे इट्स 1/2 आणि इथं पण 1/2 म्हणजे इट्स कॉन्स्टंट टर्म झाला बरोबर. मग आपण म्हणूया द डिफरन्स बिटवीन 2 consecutive term. ओके, द डिफरन्स इन बिटवीन 2 consecutive term is a constant, therefore the given sequence is an AP. आन्सरला the difference between 2 consecutive terms is constant, therefore the given sequence is an AP. The given sequence is an AP. ओके, या पद्धतीचं हे दुसरं उदाहरण. आता आपण तिसरं उदाहरण पाहूया. थर्ड एक्झाम्पल -10. We will see the third example, that is a -10 -6 -10, -6, -2, -2, dash in this way. Okay, in the first we will write the first term, second term, third term and fourth term. Okay, we will write here T1 is equal to -10. What is T2? -6. T3 -2. T4 2 in this way. Now we will find T2 minus T1 first. Okay, right here T2 minus T1. What is T2? Here -6. Okay, minus in bracket T1 is -10. या पद्धतीने मांडणी केली आपण. आता इथे लिहिलं बरोबर. हा -6 वजा अधिक हा 10 -6 अधिक 10. काही जण म्हणतील 16. तसं करू नका, कारण वजाचं चिन्ह आणि अधिकचं चिन्ह असेल तर वजाबाकी करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्या. म्हणून 10 मधून 6 गेले, इथे राहिले 4 म्हणजे अधिक 4 बरोबर. आता मग दुसऱ्या याच्यातून काढूया आपण T3 मायनस T2. ओके, T3 काय आहे पा? T3 आहे -2 मायनस इन ब्रॅकेट T2 आहे -6. ओके, या पद्धतीनं. नाव इज इक्वल टू हा -2 मायनस प्लस 6. 6 वजा 2 बरोबर किती? 4 बरोबर. पहा, इथं पण 4 आलं, इथं पण 4 आलं. आता आपण काढतोय T4 मायनस T3 इज इक्वल टू, बघा T4 किती आहे? T4 इज 2 मायनस इन ब्रॅकेट T3 किती आहे? -2. इथं लिहिलं हा -2 बरोबर. मग इथं लिहिलं हा 2 वजा अधिक 2 आणि 2 अधिक 2 बरोबर किती? 4. म्हणजे कॉन्स्टंट टर्म कसा आहे?
कॉमन आहे डिफरन्स, कॉमन डिफरन्स किती आला 4 आला आणि तो कसा आहे कॉन्स्टंट आहे म्हणून उत्तर लिहिलं तुम्ही द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज अ कॉन्स्टंट देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. या पद्धतीनं हे तिसरं एक्झाम्पल झालं. आता आपण येतोय चौथ्या उदाहरणाकडे. विल सी द फोर्थ एक्झाम्पल. द फोर्थ एक्झाम्पल ऑफ द फर्स्ट we write here fourth example. Fourth example is 0.3 comma 0.33 comma 0.333 0.333 comma dash in this way. This is example number 4. We will write the T1, T2, T3 in this way. Okay, right here T1 is equal to 0.3 comma T2 0.33 comma T3 is equal to 0.333 in this way. Okay, now we have to find the difference in between the two consecutive terms, that is T2 is T2 or D is equal to T2 minus T1 असे लिहिलं आपण. ओके, आता इथं किंमत ठेवूया. T2 काय आहे 0.33 मायनस 0.3. ओके, आता इथं आपण यांची वजाबाकी जर केली तर किती येईल पहा. इथं वजाबाकी तुम्हाला करून दाखवतो. 0.33 मायनस 0.3. ओके, इथं 0 घेऊया. हा 3 ला 3, हा 0, हा पॉईंट आणि हा 0. म्हणजे याची वजाबाकी आली तुमची T2 मायनस T1 इज इक्वल टू 0.03 असं लिहिलं. आता आपल्याला करायचं आहे T3 मायनस T2. T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 काय पहा 0.333 मायनस T2 काय आहे पहा T2 0.3 and 3 in this way. Okay, we'll see the subtraction. वजाबाकी पाहूया. 0.333 वजा 0.3 आणि 3 याला 0 लिहिलं समजा. आता वजाबाकी केली. हा 3, हा 0, हा 0 पॉईंट आणि हा 0. म्हणजेच T2 मायनस T3 मायनस T2 आला तुमचं 0.03 बरोबर. 0.003 या पद्धतीनं. आता कॉन्स्टंट टर्म सेम आहे का पहा. हा 0.03 आणि हा 0.003 म्हणजे कॉन्स्टंट टर्म म्हणजे D हा कॉमन डिफरन्स हा काय आहे सेम नाही. म्हणून आपण इथं आन्सरमध्ये लिहिणार इथं बघा द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज नॉट कॉन्स्टंट. इथं वाक्य लिहिणार आपण इज नॉट constant constant is not constant, therefore the given sequence is not असं वाक्य लिहिलं. given sequence is not an AP असं इथं चौथ्याचं उत्तर येईल तुमचं. ठीक आहे, आता आपण घेतोय उदाहरण क्रमांक 5 मध्ये आपण पाहूया द फिफ्थ एक्झाम्पल. वी राईट द फिफ्थ एक्झाम्पल. सी या 0 comma minus 4. Fifth example 0 comma minus 4 comma minus 8 minus 4 comma minus 8 comma minus 12 comma dash in this way. This is example number 5. Okay, now we will see here. We will write here T1 is equal to 0, T2 is equal to minus 4, T3 is equal to minus 8, comma T4 is equal to minus 12. We have written these terms. आता इथं पहिलं जे पद आहे त्याला T1 म्हणणार. लक्षात ठेवा, पहिलं पद त्याला T1, दुसरं पद T2, तिसरं पद T3, चौथं पद T4. म्हणजे T कशासाठी वापरलं, टर्मसाठी T वापरलं. ओके, आता इथं लिहूया आपण
पहिलं कॉन्स्टंट टर्म करूया, किती आहे तो पाहूया. ओके, राजा T2 मायनस T1. T2 आन्सरमध्ये पहा, T2 मायनस T1 इज इक्वल टू काय आहे, T2 मायनस 4 मायनस T1 0. ओके, इज इक्वल टू काय आला, मायनस 4 आला. या पद्धतीनं आता T2 झालं T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 काय आहे, T3 इज मायनस 8 मायनस आणि हा काय आहे मायनस 4. T2 मायनस 4 असं लिहिलं, इज इक्वल टू लिहिलं, हा मायनस 8 हा मायनस मायनस प्लस 4 वजा 8 अधिक 4 म्हणजे किती झालं तुमच्याकडं, वजा 4 झालं. कारण 8मधून 4 गेले 4 राहिले आणि मोठी संख्या 8 आहे, तिचं चिन्ह उत्तराला दिलं म्हणजे मायनस 4 झालं. T4 मायनस T3 इज इक्वल टू लिहिलं, T4 पा वजा 12 वजा कंसात T3 काय आहे, वजा 8 आहे, इथं लिहिलं. मग इथं लिहिलं इज इक्वल टू वजा 12 हा वजा अधिक 8 आणि 12मधून 8 गेले किती राहिले 4 आणि मोठी संख्या 12 तिचं चिन्ह वजाचं म्हणून वजा 4. आता कॉन्स्टंट टर्म पहा किती आलं, वजा 4, इथं वजा 4 आणि वजा 4 म्हणजे कॉन्स्टंट डिफरन्स म्हणजे कॉन्स्टंट टर्म किंवा डिफरन्स इन बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज अ कॉन्स्टंट. देअरफॉर द गिवन AP आपलं गिवन सिक्वेन्स इज ॲन AP असं उत्तर लक्षात ठेवा. मग इथं आन्सरमध्ये बदल करा, इथं लिहून ठेवलेलं आहे मी, द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. आता नॉटच्या ऐवजी इज अ कॉन्स्टंट. द गिवन सिक्वेन्स इज नॉट कट केलं पण या उदाहरणासाठी इज ॲन AP. या पद्धतीनं आपण उदाहरण क्रमांक 5 झालं लिहून घ्या आणि 5वं झाल्यानंतर आपण येतोय उदाहरण क्रमांक 6 कडं. एक्झाम्पल नंबर 6. we write the example number 6 here. What is example number 6 here? सहावं उदाहरण, वजा 1/5 वजा 1/5 पहा, वजा 1/5 कॉमा वजा 1/5 कॉमा वजा 1/5 आणि कॉमा डॅश. या पद्धतीनं इथं हे उदाहरण दिलं आपल्याला, सिक्वेन्स दिली आणि हे AP आहे का नाही आणि कॉमन डिफरन्स काय आहे ते आपण लिहितोय आपण. आणि इथं लिहूया आता, T1 इज इक्वल टू -1/5 कॉमा T2 इज इक्वल टू -1/5 कॉमा T3 इज इक्वल टू -1/5. या पद्धतीनं लिहिलं आपण. आता चला इथं लिहूया, T2 मायनस T1 इज इक्वल टू काय पहा, T2 काय आहे -1/5 आणि हा मायनस इन ब्रॅकेट हा -1/5 असं लिहिलं म्हणजे हा T2 मायनस T1. T2 काय आहे -1/5 हा फॉर्म्युलामधला मायनस आणि T1 काय आहे -1/5. ओके, चला इथं लिहूया मग, वजा 1/5 वजा अधिक 1/5 बरोबर. आणि आता वजा 1/5 अधिक 1/5 म्हणजेच 1/5 मधून हा वजा 1/5 झाला बरोबर, काय आला 0 आला बरोबर. आता मग इथं लिहूया, T3 मायनस T2 बरोबर, T3 काय आहे वजा 1/5 आहे आणि T2 काय आहे वजा 1/5 आहे. मग इथे लिहिलं वजा 1/5 वजा कंसात वजा 1/5 बरोबर. मग इथं लिहूया आपण -1/5 वजा अधिक 1/5. 1/5 मधून हा 1/5 वजा झाला बरोबर, काय आलं 0 आला. आता सांगा कॉन्स्टंट टर्म किती आला, 0 आला. कॉमन डिफरन्स 0 आहे. ओके, आणि तो कसा आहे कॉन्स्टंट आहे म्हणून दिलेली ही जी सिक्वेन्स आहे ही काय आहे AP आहे. मग उत्तरात लिहिलं तुम्ही, द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज अ कॉन्स्टंट, देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. या पद्धतीनं उदाहरण क्रमांक 6 झालं. आता येतो आपण उदाहरण क्रमांक 7 कडे. 3 कॉमा we write the example number 7. 3, 3 plus root 2
3 कॉमा 3 प्लस रूट 2 कॉमा 3 प्लस 2 रूट 2 कॉमा 3 प्लस 3 रूट 2 कॉमा 3 प्लस 3 रूट 2 in this way. Okay, this is example number 7. आणि टर्म्स आपण लिहूया, फार सोपं आहे. कॉन्स्टंट टर्म काढायचे आपल्याला आणि कॉन्स्टंट टर्म म्हणजे आपलं कॉमन डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल तर आपण म्हणणार की दिलेली सिक्वेन्स ही ए पी आहे आणि कॉन्स्टंट कॉमन डिफरन्स जर कॉन्स्टंट नसेल, बरं का नाही, स्थिर नसेल तर दिलेली सिक्वेन्स ही ए पी नाही असं आपण म्हणणार. आता इथं लिहिलं तुम्ही T1 is equal to 3 comma T2 is equal to 3 plus root 2 comma T3 is equal to 3 plus 2 root 2 comma T4 is equal to 3 plus 3 root 2 in this way. या पद्धतीनं लिहिलं आपण. अगोदर काढूया आपण T2 minus T1 काढूया is equal to T2 minus T1 पहा, हा T2 आहे minus T1. ओके, वेळ राहायचं 3 प्लस रूट 2 मायनस 3. ओके, आता बघा काय होईल, हा 3 मायनस 3 हा कॅन्सल झाला, 0 झाला, इज इक्वल टू राहिलं तुमच्याकडं रूट 3. नंतर काढूया आपण T3 मायनस T2 काढूया इज इक्वल टू, आता बघा T3 काय आहे, हा T1 T2 हा T3 आहे, 3 प्लस 2 रूट 2 हा T3 झाला मायनस इन ब्रॅकेट T2 काय 3 प्लस रूट 2 आहे, 3 प्लस रूट 2 हा T2 आहे. का होईल पहा मग इथं हा 3 प्लस 2 रूट 2 हा मायनस न मल्टिप्लाय करतोय, मायनस 3 मायनस प्लस मायनस रूट 2. ओके, आणि हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल आणि इथे येईल तुमच्याकडं 2 रूट 2 मायनस रूट 2. ओके, हा 2 रूट 2 मधून एक रूट 2 मायनस झाला तर इथं आन्सर आलं तुमच्याकडं रूट 2. मित्रांनो इथं आपण इथं 3 प्लस रूट 2 आहे आणि इथं हा 3 प्लस रूट 3 केलं होतं आपण, इथं 3 प्लस रूट 2 आहे, इथं पण रूट 2 राहील तुमच्याकडं. 3 आणि 3 कॅन्सल झाल्यानंतर इथं मिस्टेक झाली होती आपली. आता इथं 3 प्लस इथं आलं तुमच्याकडं रूट 2 आलं. आता T3 झाल्यानंतर आपण इथं अजून एक ऑपरेशन करतोय आपण, पहा T4 मायनस T3 काढूया. T4 मायनस T3 इज इक्वल टू, आता याच्यामध्ये आपण इथं काय केलं पहा, 7th एक्झाम्पल आहे 3 प्लस रूट 2 3 प्लस 2 रूट 2 3 प्लस 3 रूट 2 असं एक्झाम्पल नंबर 7 आहे. इथं लिहिलं T1 इज इक्वल टू 3, T2 3 प्लस रूट 2, T3 3 प्लस 2 रूट 2 प्लस आणि T4 3 प्लस 3 रूट 2 या पद्धतीनं लिहिलं. अगोदर आपण काढलं T2 मायनस T1, T2 आहे 3 प्लस रूट 2 मायनस T1 आहे 3, म्हणजे हा 3 आणि हा 3 कॅन्सल झाला आणि राहिलं तुमच्याकडे काय रूट 2. आणि आपण काढतोय इथं T3 मायनस T2, T3 आहे 3 प्लस 2 रूट 2 हा T3 आहे. ओके, 3 प्लस 2 रूट 2 मायनस इथं लिहिलं ब्रॅकेटमध्ये T2 3 प्लस रूट 2 आहे, इथं लिहिलं हा 3 हा प्लस 2 रूट 2 मायनसनं मल्टिप्लाय करतो ब्रॅकेटला आपण, म्हणून इथं मायनस 3 मायनस प्लस मायनस रूट 2. ओके, आता इथं काय होईल पहा, हा 3 आणि मायनस 3 कॅन्सल झाला आणि इथं राहिलं तुमच्याकडं 2 रूट 2 मायनस रूट 2. आता हा 1 रूट 2 आहे, हा 2 रूट 2 वजा 1 रूट 2 बरोबर काय आला 1 रूट 2. म्हणजे इथे लिहूया आपण T4 मायनस T3. T4 काय आहे 3 प्लस T4 आहे
3 प्लस 3 रूट 2 मायनस टी 3 आहे 3 प्लस 2 रूट 2 3 प्लस 2 रूट 2 ओके, या पद्धतीनं आपण लिहिलं. आता ऑपरेशन पाहायचं काय होत आहे इज इक्वल टू हा 3 प्लस 3 रूट 2 हा मायनसनं मल्टिप्लाय करायचे ब्रॅकेटला, हा -3 मायनस प्लस -2 रूट 2 ओके. आता इथं पण हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल आणि राहील आपल्याकडे काय 3 रूट 2 आणि हा -2 रूट 2 ओके. आता 3 रूट 2 मायनस रूट 2 दॅट इज अ रूट 2 म्हणजे कॉमन डिफरन्स पहा किती आला आहे हा रूट 2 अँड रूट 2. द कॉमन डिफरन्स इज सेम. पहिले उत्तर लिहिले होते आपण, काय उत्तर लिहिलं होतं द डिफरन्स इन बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज अ कॉन्स्टंट दॅरफॉर द गिवन AP आपलं सॉरी गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. या पद्धतीनं उत्तरल्या शेवटचं. आणि आता आपण येतोय पुढच्या उदाहरणाकडं आणि लास्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 8. या पॉईंटमधलं एक्झाम्पल शेवटचं एक्झाम्पल आहे लास्ट एक्झाम्पल आणि एक्झाम्पल नंबर आहे 8. 127 comma 132 comma 137 comma dash in this way. This is the example number 7 and we will write here what is T1 here. Tell here T1 is equal to 127 comma T2 is equal to 132 comma 1T3 is equal to 137. We will write here T1 is T1 T2 T3 we have written. आपण T1 T2 T3 लिहिलं आणि आता आपण त्या दोघांमधला फरक म्हणजे क्रमागत पदामधील फरक काढतोय. पहिलं काढूया आपण T2 वजा T1 बरोबर काय आहे T2 132 वजा 127 बरोबर. आता वजाबाकी करा 132 वजा 127 12मधून 7 गेले 5 उरला 1 हातचा एकाला 3तून 3 गेले 0 1तून 1 गेलं 0 म्हणजे इथं राहिलं तुमच्याकडं बरोबर किती 5 बरोबर. आता आपण काढतोय इथं T2 मायनस T1 झाल्यानंतर T3 मायनस T2 काढूया. T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 आहे 137 वजा आहे 132 बरोबर. 137 वजा 132 म्हटल्यानंतर वजाबाकी किती आली तुमची इथं 5 आली म्हणजेच पहा डिफरन्स किती आला 5 आणि 5. मग उत्तर काय लिहिलं तुम्ही इथं देअरफॉर द डिफरन्स बिटवीन टू consecutive term is constant therefore the given sequence is an AP. या पद्धतीचं मित्रांनो पहिला 3.1 मधला पहिला भाग झालाय आणि पूर्ण व्हिडिओ पहा, पूर्ण उदाहरणं सोडवा, नाही समजलं तर पुन्हा पहा. आणि पहिले 2 प्रकरणं झालेत आपले पहिला आणि दुसरा, तर पहिला आणि दुसरा त्यातलाही रिव्हिजन देत चला आणि नाही समजलं तर पुन्हा यूट्यूबमधलं रहीम सय्यद हे जे नाव टाका यूट्यूबला आणि सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील पहिल्या प्रकरणाचे दुसऱ्या प्रकरणाचे आणि आता आपण तिसरं प्रकरण चालू केलं आहे आणि या तिसऱ्या प्रकरणाचं 3.1 मधला पहिला भाग झाला आहे आपला ओके. आणि नंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकूया ओके. थँक्यू व्हेरी मच.